तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत। तर गाईज आज मी कॉलेजला गेली नाही, तर त्याचं कारण म्हणजे एवढी पाय दुखत आहेत आणि पूर्ण हात दुखत आहेत, मला चलता येत नाही लिटरली। त्याच्यामुळे मी आज गेले नाही आणि उद्या जाईल। उद्या कारण कॅम्पस दाखवणार आहे, तर मी हाफ पण नाही 20%च कॅम्पस बघितला, 20 पण नाही 50 to 20%च कॅम्पस पाहिला आहे। बाकीचा पण कॅम्पस पाहायचा आहे मला, तर ते उद्या विजिट करणार आहे कॅम्पस। तर उद्याच्याला मी जाईल कारण मला कॅम्पस पाहायचा आहे। इतका मोठा कॉलेजचा कॅम्पस आहे ना, मी इतकी फ्लेक्स करते कारण जेव्हा स्कूलमध्ये असायचे तेव्हा मी खूप ऐकायची की आमचा स्कूलचा कॅम्पस एवढा मोठा आहे। आमच्या स्कूलचा कॅम्पस एवढा मोठा नव्हता, म्हणजे ॲन ॲव्हरेज होता, पण कॉलेजचा कॅम्पस मी खूप जास्त फ्लेक्स करते आहे। आता मी बनवणार आहे शेक हेल्दीवाला। तर गाईज आता मी बनवते शेक, तर त्यासाठी हे घेतलं आहे। शेक बनवायला चालले होते पण लाईट गेली, तर शेक कसं बनवणार, तर लाईटीची वाट बघायला लागेल मला। आणि मग फोन हातातनं पडला असता। तर गाईज तोपर्यंत लाईट येते तोपर्यंत काय आलं, जोपर्यंत लाईट येते तोपर्यंत मी माझी बॅग आणि शूज धुते, कारण शूजला पूर्ण चिखल लागला आहे आणि बॅगला पूर्ण अशी बुरशी चढली आहे, कारण कितीतरी दिवस आमचं घर बंद होतं त्यामुळे ऑलमोस्ट सगळीकडेच बुरशी आली आहे। सो आधी मी माझी बॅग आणि शूज धुते तोपर्यंत लाईट येईल आणि मग प्रोटीन शेक पिऊयात घरी बनवलेला। आधी बॅगेतलं जे सामान आहे म्हणजे साहित्य ते सगळं काढून घेते। काय नाही, फक्त एक बुक आणि एक रायटिंग पॅड आणि माझा पाऊच एवढंच घेऊन गेले। त्यात पण त्यांनी काल काय दिलं मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे ते पण मी व्यवस्थित नाही लिहिलं आणि काय मुली तर काय लिहित होत्या काय माहिती। 2-3 मुली आजूबाजूच्या 4 हॅपी हॉर्मोन्स सांगितले होते। इंजिनिअरिंगमध्ये हॉर्मोन्सचं काय घेणं देणं आहे भाई। आणि कोणता तरी इथला एक ग्लँड आहे त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन मागितली आहे, बस एवढंच। आणि काल मी एक डिश ट्राय केली, हिरामाणी स्वीट डिश आहे, खूप सुंदर डिश आहे, तर तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा। हिरामाणीच आहे का पण, एक सेकंड। तर काही दिवस माझी बॅग हर्षकडे होती, पण त्याने कचरा पेटी बनवली आहे बघा। हे जे साईडच्या कप्पा आहे का तिथे बघा, कचरा दाखवते बघा, कचरा सगळा कचरा। मी किती वेळ झाले कचराच काढते त्यातनं, सगळं शार्पनरचं, चॉकलेटचं, काही पेपर्स छोटे छोटे त्याचे तुकडे केलेले, सगळं कचराच आहे त्याच्यामध्ये। काय आहे बाबा, त्याला देऊन बॅग चूक केली। पेन्सिल कुठे, इरेझर कुठे, हा चॉक, हो परत मला सापडला चॉक, 2 चॉक सापडले। बॅग आणि शूज घेऊन वरती आली आहे मी कपडे टाकायला, म्हणजे कपडेच म्हणते सुकवायत घालायला। खूप दिवसांनी आले टेरेसवर, आणि जे पाठीमागे कपडे दिसत आहेत का, हे आमचे 15-20 दिवसाचे असतील शूटिंगवरचे, परत गावाकडून आलेले ते सगळे कपडे। आणि मी तुम्हाला झाडी दाखवते आपले। तर हे बघा गाईज आपले झाडं, ह्याला नवीन पालवी फुटती आहे, आळूचे पाने येत आहेत, मिरच्या आल्यात खूप साऱ्या। आणि हे बघा कपडे घेतलेत मी, आता चालली आहे खाली, शूज वाळू घातलेत, बॅग वाळू घालायची फक्त आता। बॅग वाळू घातली आहे आणि कपडे घेतलेत, तर माझ्या एका हातात आहेत कपडे आणि थोड्या वेळाने येईल परत, काय म्हणतात त्याला,
झाडांना पाणी टाकायला. गाईस पूर्ण बकेट भरून आपल्याकडे कपडे आहेत. तर मी खाली चालली आणि त्यात मला पायऱ्या उतरायला जड जाते कारण पाय दुखतात. तशीच चालली आहे मी आता खाली. पूर्ण संध्याकाळ झाल्यावरती लाईट आली आहे. खूप लेट लाईट आली आहे आणि आता मी थोडासा व्यायाम करून एक शेक बनवून पिणार आहे संध्याकाळी. पागल टाकली आहे तू पण टाकलीच तो गाईस बेटाक टाकलेला. केस आलेत मी टाकला नाही रे फर्स्ट टाकलो केस आलेत. नॉट अ स्टॅटिक कप बट प्रोटीन शेक इज हिअर. तर गाईज मला माहीत नाही मी कुठला डायलॉग इथे छापलाय पण छापलाय तो माहीत नाही कसा आहे पण छापलाय नक्की. तर प्रोटीन शेक बनवले कारण लाईट संध्याकाळी आली आहे म्हणून आपण आत्ता बनवले. तर पटकन प्रोटीन